ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे अध्यात्म यात्रेचे हे 28वे प्रवचन पुष्प आहे, 28वा भाग आहे। आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। मागील भागात 27व्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला योग स्थितीची तयारी कशा प्रकारे करता येऊ शकते आणि योग स्थितीतूनच मुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण कसे करावे याचे मार्गदर्शन केले, त्याचा आपण अभ्यास केला। आजच्या 28व्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्थिर जीवनाची गुरुकिल्ली कोणाला प्राप्त होते व स्थिर स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा ओळखावा याचे मार्गदर्शन करणार आहेत। त्याचे आपण शांत चित्ताने श्रवण करूयात। ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी रोजप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आजच्या सामान्य माणसाला, आजच्या अर्जुनाला कोणता पवित्र संदेश देणार आहे हेही आपण प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना आत्मोन्नतीसाठी, आत्मपरिवर्तनासाठी, स्वपरिवर्तनासाठी 2 बुद्धिमान प्रश्न विचारतो। पहिला प्रश्न म्हणजे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो, गुरु श्रीकृष्णांना विचारतो की भगवंता, अहो स्थिर जीवनाची गुरुकिल्ली कोणाला प्राप्त होते हो, हे जरा मला व्यवस्थितपणे समजावून सांगा। अशा नम्रपणे बुद्धिवान प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्ण ह्याप्रमाणे देतात। गुरु श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, अरे जो मनुष्य आत्मोन्नतीसाठी, आत्मपरिवर्तनासाठी प्रत्येक कर्तव्य कर्म करत करत त्याच्या गुरुकडे दिव्य ज्ञान प्राप्त करण्याची विनंती निरंतरपणे करत असतो आणि ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न गुरुकृपेच्या आधारे करत असतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्थिरतेची, शांततेची, आनंदाची गुरुकिल्ली सापडायला सुरुवात होते। अशा प्रकारचा मनुष्य प्रत्येक कर्तव्य कर्म इच्छारहित मनाने करत असतो। कोणत्याही अपेक्षा विना कर्तव्य कर्म
चोखपणे प्रामाणिकपणे बजावत असतो. अशा प्रकारचे कर्तव्य कर्म करत असताना तो अलिप्तपणे प्रत्येक कर्माचा क्रियांचा कर्ता म्हणून आनंद घेत असतो. अर्जुना, आजपर्यंत त्या मनुष्याची बुद्धिमत्ता फक्त भौतिक गोष्टींची जमवाजमव करण्यासाठीच वापरलेली असते, शारीरिक सुखासाठीच वापरलेली असते. पण आत्मज्ञान, दिव्य ज्ञान प्राप्तीच्या या मार्गावर इच्छारहित कर्माच्या आधारावर अलिप्त आनंदाच्या महामार्गावर हा मनुष्य स्वतःची बुद्धी चैतन्याच्या चित्ताच्या शुद्धीकडे वळवतो. म्हणजे जी बुद्धी आजपर्यंत बाह्य जगासाठी वापरली जात होती, तीच बुद्धी, तीच बुद्धिमत्ता तो मनुष्य स्वतःच्या कल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी, आत्मपरिवर्तनासाठी, स्वपरिवर्तनासाठी वापरायला सुरुवात करतो. अर्जुना, जी बुद्धी फक्त इंद्रिय सुखांच्या करता वापरली जात होती, ती बुद्धी आता आत्मानंदाच्या शोधासाठी, आत्मसुखाच्या शोधासाठी, चिरंतन आनंदाच्या, सतचित आनंदाच्या शोधासाठी तो वापरायला सुरुवात करतो. आणि त्याची बुद्धी आतल्या बाजूस, आंतरिक बाजूस वळवायलाही सुरुवात करतो. तो मनुष्य जेव्हा अशा प्रकारची बुद्धी, सद्बुद्धी निर्माण करतो, चैतन्याची शुद्धी करण्याची दीर्घकाळ प्रयत्न करतो, तो मनुष्य 5 स्तरावर समसमान उन्नती, प्रगती करतो. तो मनुष्य भौतिक म्हणजे शारीरिक स्तरावर तर प्रगती करतच असतो, पण त्यासोबत मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर देखील तेवढीच समसमान प्रगती, उन्नती करतो. आणि अशा प्रकारचा मनुष्य म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्य आहे. अर्जुना, स्थिर ज्ञानी मनुष्य आहे. अर्जुना, त्याला आपण जिनियस पर्सन, स्थितप्रज्ञ किंवा स्थिर ज्ञानी असे म्हणू शकतो. अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला करतात आणि म्हणतात की तू पण आज जे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दिव्य ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस, ह्यासोबत तुझे कर्तव्य कर्म म्हणजे युद्ध कर्म चोखपणे, प्रामाणिकपणे बजाव. अर्जुना, हे सामाजिक कर्तव्य आहे. तू तुझे कौटुंबिक कर्तव्य तेवढेच चोखपणे बजावतोस, त्याप्रमाणे हे युद्ध कर्म करणे तुझ्यासाठी एक सामाजिक कर्तव्य आहे. हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. अर्जुना, त्यामुळे त्या स्थितप्रज्ञ व्यक्तीसारखा तूही बनायचा प्रयत्न कर. स्थिर जीवनाची गुरुकिल्ली तुलाही मिळेल. अर्जुना, तूही स्थितप्रज्ञ, स्थिर ज्ञानी, कर्तव्य कर्म करणारा मनुष्य हो. अर्जुना, हे मार्गदर्शन, हे उत्तर भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण अर्जुनाच्या आजच्या पहिल्या प्रश्नाला देतात. अर्जुन दुसरा प्रश्न भगवंताला विचारतो. भगवंता, अशा प्रकारचा स्थितप्रज्ञ, स्थिर ज्ञानी व्यक्ती कसा ओळखायचा हो भगवंता? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देतात, त्याला मार्गदर्शन करतात आणि म्हणतात, अर्जुना, अरे अशा प्रकारचा स्थितप्रज्ञ, स्थिर ज्ञानी व्यक्ती त्याच्या मनाचा, त्याच्या चित्ताचा ठाव घेणे अत्यंत अवघड आहे रे अर्जुना. पण तू अशा प्रकारच्या व्यक्तीला
स्थितप्रज्ञ स्थिर ज्ञानी व्यक्तीला त्याच्या बाह्यांगाने ओळखायचा नक्कीच प्रयत्न करू शकतोस आणि त्याच्या बाह्यांगाच्या माध्यमातूनच त्याच्या चित्ताचा ठाव, मनाचा ठाव तू घेण्याचा प्रयत्न करू शकतोस अर्जुना. तुला तो मनुष्य त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधान आणि प्रसन्नता दिसेल अर्जुना. तो मनुष्य प्रत्येक शारीरिक आणि भौतिक सुखांचा उपभोग जरी घेत असला तरी तो प्रत्येक इच्छेपासून मुक्त असलेला असतो अर्जुना. हे त्याच्या चेहऱ्यावरच दिसत असते. तो अत्यंत समाधानी, आनंदी, प्रसन्न आणि शांत दिसत असतो अर्जुना. हा मनुष्य स्थितप्रज्ञ स्थिर ज्ञानी मनुष्य सदैव आत्मानंदामध्ये रममाण असतो. अर्जुना, तुला हे दिसेल की तो मनुष्य आनंदी होण्यासाठी कोणत्याही वस्तूवर, व्यक्तीवर आणि परिस्थितीवर अवलंबून नाही, हे तुला स्पष्टपणे जाणवू शकते अर्जुना. अशा प्रकारचा स्वतःच्या आनंदातच राहणारा व्यक्ती जगापासून बऱ्याच प्रमाणात अलिप्तही राहतो अर्जुना. अलिप्तपणा हा त्याच्या मनाचा स्वभाव बनतो. जरी तो मनुष्य सर्वसामान्य माणसामध्ये राहत असला तरी तो मनाने अगदी अलिप्त आणि मौनामध्ये असतो. सर्वसामान्य माणसामध्ये जगून सुद्धा मौन पाळणारा व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ स्थिर ज्ञानी व्यक्ती आहे अर्जुना. ऐहिक सुखासाठी, शारीरिक सुखासाठी, वासनेसाठी तो स्वतःला कधीच अडकवत नाही अर्जुना. हेही त्या स्थितप्रज्ञ व्यक्तीचे लक्षण आहे. आणि तो जीवन जगताना अमर्यादपणे जगतो, असीमितपणे जगतो, उपाधिमुक्त जगतो. अविभाजित, प्रामाणिक आणि सभ्य जीवन जगणारा मनुष्य म्हणजे स्थितप्रज्ञ स्थिर ज्ञानी व्यक्ती आहे अर्जुना. असा मनुष्य प्रत्येक विकारांपासून दूर असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष अशा सर्व विकारांपासून मुक्त असलेला व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे अर्जुना. हा व्यक्ती वासनेपासूनही सदैव मुक्त अवस्थेमध्ये जगतो. स्थितप्रज्ञ व्यक्ती नेहमी स्वतःलाच स्वतः पूर्ण करत असतो अर्जुना. सतचित आनंदामध्ये जगणारा हा व्यक्ती विश्व चैतन्याशी, ब्रह्म चैतन्याशी सदैव एकरूप झालेला असतो अर्जुना. त्यामुळे तू अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला आधी बाह्यांगाने ओळखायचा प्रयत्न कर. मगच त्या व्यक्तीचा मनाचा, चित्ताचा ठाव तुला लागेल अर्जुना. अशा प्रकारचा स्थितप्रज्ञ व्यक्ती ओळखून तू देखील त्याच्याप्रमाणेच तुझ्या मनाचा, तुझ्या चित्ताचा ठाव करण्याचा प्रयत्न कर अर्जुना. अजून एक गोष्ट लक्षात ठेव, हा स्थितप्रज्ञ व्यक्ती, स्थिर ज्ञानी व्यक्ती त्याच्या जीवनातील त्याला दिलेले आणि त्यांनी सावधपणे निवडलेले प्रत्येक कर्तव्य कर्म चोखपणे बजावतो अर्जुना. त्यामुळे तू देखील त्या स्थितप्रज्ञ व्यक्तीसारखा, स्थिर ज्ञानी व्यक्तीसारखा तुझे कर्तव्य कर्म चोखपणे बजाव अर्जुना. धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी मी तुला निवडलेले आहे, मी तुला हे युद्ध कर्म दिलेले आहे. त्यामुळे उठ, उभा राहा, शस्त्र उचल
आणि युद्ध कर अर्जुना, युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. ते तू चोखपणे, प्रामाणिकपणे, शुद्धतेने, नम्रतेने, निरपेक्षतेने, अलिप्तपणे आणि सद्भावाने कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला, शिष्य अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर करत आहेत. आजच्या या प्रवचन पुष्पामधून भगवान श्रीकृष्ण आजच्या अर्जुनाला हा संदेश देत आहे की प्रत्येक मनुष्य स्थितप्रज्ञ व्यक्तीसारखा जगला पाहिजे. त्याची स्वतःची बुद्धिमत्ता जशी तो भौतिक सुखासाठी, शारीरिक सुखासाठी वापरतो, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने त्याची बुद्धी, त्याची बुद्धिमत्ता चैतन्याच्या शुद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी वापरून जीवन अंतर्बाह्य, आनंदी, समाधानी आणि शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच संदेश भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण प्रत्येक सामान्य माणसाला, आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचा अभ्यास करत आहोत. पुढील प्रवचन पुष्पात आपण प्रतिभावान माणसाची लक्षणे कोणती आहेत आणि मनुष्य परब्रह्माचा अनुभव कशा प्रकारे घेऊ शकतो ह्याचे अध्ययन भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधाराने करणार आहोत. आज परत एकदा आपण मला वाणी सेवा करण्याची संधी दिली, सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.